मेरा एक फैक्ट्री है, मैं आपको बोल रहा हूँ, उसका डे नाइट काम चालू है। बड़ा मेरी फैक्ट्री जिंदगी में कभी बंद नहीं होती, क्योंकि मेरे को इतना प्रोडक्शन करके माल देने का। तो अगर वो एलईडी लगाता है तो उसका 6 महीने में एलईडी ट्यूबलाइट खराब हो जाता है, और जूना ट्यूबलाइट लगाता है, अभी भी चल रहा है। बोलो। नमस्कार मित्रांनो, तर आजचा हा ब्लॉग होणार आहे लोहार चाळीचा। म्हणजे ॲक्च्युअल आम्ही लाईट्स वगैरे घ्यायसाठी आलो इकडे। तर मी माझ्या मित्रासोबत आलो आहे लाईट्स वगैरे घ्यायला। आम्ही सीएससीला मागे मॅकडॉनल्ड आहे त्या ठिकाणी पार्किंग वगैरे करून आता आम्ही निघालो आहे। तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवेन की लाईटचे रेट्स म्हणजे होलसेल आहे, दुकान होलसेल भावामध्ये तुम्हाला घराच्या लाईट्स म्हणजे नॉर्मली आपण दिवाळीला लाईटिंग करतो त्या लाईटिंग नाही आहेत। तर या लाईट्सचा प्रकार असणार आहे सरफेस लाईट, पॅनल लाईट्स, एलईडी लाईट्स, ज्या आपण किचनमध्ये लावतो, रूम डेकोर करायला लावतो, बाकी सगळ्या गोष्टी। तर मी इकडे भरपूर दुकानात जाऊन मी सगळ्या गोष्टी म्हणजे काय रेट्समध्ये तुम्हाला लाईट्स भेटतील आणि कशा प्रकारे काय वॉरंटी वगैरे असतील, काय फीचर असतील, कोणत्या ऑनलाईन म्हणजे तुम्हाला एलईडी हे ऑटोमॅटिक असतील, ॲप्लिकेशन्सवर असतील किंवा कोणत्या डायरेक्ट AC DC डायरेक्टली कनेक्शन जे असतात त्या प्रकारे लाईट्स असतील। तर वेगवेगळ्या पद्धतीचे लाईट्स आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। आणि आणखीन काही इंटरेस्टिंग असेल या ब्लॉगमध्ये त्या सगळ्या गोष्टी मी आपल्यासोबत आहे। निशान इंटिरियर डिझायनर आहे आणि अजून काय रे तू? सेट डिझायनर। सेट डिझायनिंग म्हणजे शूटिंग्स वगैरे मध्ये सेट्स वगैरे बनवतात, तर खूप सारे ॲडव्हर्टाईज वगैरे त्यांनी केलेत। तर त्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे, म्हणजे कोणत्या लाईट्स वगैरे कशा असतात आणि काय भावामध्ये भेटतात। तर त्या सगळ्या गोष्टी मी आता या व्हिडिओमध्ये टाकणार आहे। होलसेल मध्ये भेटतील, तुम्ही बघू शकता। बॅक कवर, सोफा कवर, पूल आहेत। भाई ये कैसा है? 450। डाल दे इंस्टाग्राम में। तुम्हाला इकडे सॉफ्ट टॉईज वगैरे पण भेटले, तेही स्वस्त जरा। तर लाईट्स वगैरे घेऊन झाले की आम्ही सॉफ्ट टॉईज पण बघायला जाऊ जर वेळ भेटला तर हीच आहे लोहार चाळ आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळीकडे लाईट्सचेच तुम्हाला दुकान दिसतील। आगे लगे से बड़े नहीं छोटे पता नहीं याद नहीं है बट आई नो यू बाय फेस वो मालूम पड़ेगा। एंड द हैंगिंग लाइट जिससे मतलब मेन एंट्रेंस पे रहेगा जिसमें रिफ्लेक्शंस दिखता रहे, शैडोज इफेक्ट, शैडो के साथ। हाउ मच विल दिस बी फॉर? Give me the bus. Final like yes and no वाला। हाँ एक ही रेट है, हम लोग शोल्डर पर ऐसे ही करते हैं। ओके। बल्ब और मेरे को और भी चाहिए रहेंगे तो वो तो वी कैन चूज, वो तो मिल जाएगा। जैसे आपको कितने वॉट का बल्ब चाहिए रहेगा। इथे रिमोट्सवर पण लाईट्स आहेत, तुम्ही बघू शकता। आता बघा ह्या लाईटची ब्राईटनेस मी वाढवतो, कलर चेंज, ब्राईटनेस, वेगळे मोड्स आहेत, नाईट मोड, ऑन ऑफ आहे, रिमोटवरच आहे। आणि इकडे ॲप्लिकेशन्सवर पण खूप सारे लाइट्स भेटतील, खूप प्रकार है। एप्लीकेशन वाला लाइट कहाँ पे? एप्लीकेशंस पे चलने वाला? अच्छा, इसका सबका अपना अपना एप्लीकेशन है, उस पर चलता है क्या? ओके। जो लाइट चलता है मतलब वॉक करेंगे तो लाइट चालू होता है, वो
अच्छा, इसी में मोशन सेंसर वो सब है। मोशन भी सेंसर है, ऑटो सर्विसिंग। अच्छा, ये भी ऑटो है। ओ अच्छा, 3 कलर है। अच्छा, डिम भी कर सकते हैं नाइट के लिए। हाँ हाँ हाँ। इसका क्या प्राइस है? 15,000 का है। अच्छा 21,000 का। ओके। ये लाइट का और ये लाइट का फ़र्क क्या है? मतलब ये महंगा है, ये बड़ा है। अच्छा, साइज़ में जो बड़ा है ये वो छोटा सा, ये छोटा है और ये बड़ा है। अच्छा हाँ, इसमें 8 ये है, उसमें 6 है। तर हे असे लाईट्स आहेत जे तुम्हाला असं फील करेल की तुम्ही कॅन्डल वगैरे आतमध्ये लावले। कलेक्शन यांच्याकडे खूप मस्त आहे। अँटिक पीस आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लाईट्स आहेत, झुंबर आहेत, तुम्ही बघू शकता। इसमें स्पीकर भी आता ना? इसमें स्पीकर भी आता ना? इनबिल्ट स्पीकर वगैरे त्यामध्ये लाईट चेंजिंग आहे। तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू लाईट्स बंद चालू करू शकता, कलर चेंज करू शकता आणि रिमोट पण मिळेल तुम्हाला यासोबत। क्वालिटी एकदम प्रीमियम आहे, क्वालिटी छान आहे। थँक्यू थँक्यू ब्रो, थँक्यू बाय। आता आम्ही जस्ट गेलो होतो या मागच्या दुकानात, तर तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये की कशा वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर आहेत, लाईट्स आहेत आणि मोशन सेन्सर्सवर आहेत। तुम्हाला रिमोटवर भेटेल, ॲप्लिकेशन्सवर भेटेल आणि तुम्ही आपलं एलेक्सा वगैरे त्या सगळ्याला लिंक करून तुम्ही त्या यूज करू शकता तुम्हाला घरी, जसं ज्या प्रकारे तुम्हाला यूज करायचं त्या प्रकारे। प्रत्येक लाईटची रेंज ही त्या लाईटच्या साईज आणि क्वालिटीवर डिपेंड करते आणि लाईट्स वगैरे ह्या त्या दुकानात तर सगळ्या प्रीमियम क्वालिटीज होते। म्हणजे झुंबरची क्वालिटी पण प्रीमियम होती आणि लाईट्स वगैरे पण प्रीमियम होते। थोडे रेट्स वगैरे पण नॉर्मलच आहेत। म्हणजे ज्या लाईट्स आम्ही म्हणजे मी मोबाईलमध्ये दाखवलं त्यांनी ज्या लाईट्स आम्ही बघितल्या होत्या सेम लाईट्स दुसऱ्या मार्केटमध्ये ॲटलिस्ट 50% जास्त म्हणजे कॉस्टिंग होतं त्याचं। तर 50% जास्त बाहेर देण्यापेक्षा इकडे येऊन जर लाईट तुम्ही चूज कराल तर तुम्हाला फायदाही होईल आणि सेम म्हणजे तुम्हाला वॉरंटी पण भेटते। असं नाही की तुम्ही तिकडून घेतात तर तुम्हाला वॉरंटी नाही मिळणार, काही नाही, वॉरंटी सुद्धा भेटेल आणि ते डिलिव्हरी सुद्धा देतात। अरे हम देख सकते तो आपको काहे पूछते हैं? आप तो 11 नंबर पूछ लो। हाँ, किसी से पूछ लो, आपसे पूछा ना। क्या हो, किधर देखना, किधर है? क्या बोल रहे हैं? 101 111 दुकान नंबर है क्या? शॉप नंबर देख, इधर शॉप नंबर लिखा है ना 111। अच्छा, उधर जाएगा। थैंक यू, बाय। किधर से 111? भाई ये किधर आए? अरे तू चल ना, ये सब मला कळणार सुद्धा नाही कुठल्या ठिकाणी कसं यायचंय। असे खूपच्या ते लोकांनी दुकान, गोडाऊन। हाँ, लाइट जोन। ऊपर था ना उधर मालिये पे था ना ऑफिस से छोटा। तुम्ही बघू शकता हे रोड्सवर जे सोलर पैनल विथ रिफ्लेक्टर। अंकल ये सब होलसेल पे है ना अपना? तुम्हाला सेफ्टीसाठी जे लाईट्स वगैरे लागतात, रिफ्लेक्टर्स वगैरे असतात, त्या सगळ्या गोष्टी आहेत इकडे। 2 वायर एकत्र तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा कनेक्टर सुद्धा आहे। 3 कनेक्शन देण्यासाठी सुद्धा। एम्बेसडर का टेल लाइट जैसा है, सगळे ओल्ड कलेक्शन आहे त्यांच्याकडे। अंकल ये नीचे का मटेरियल कौन सा? ये जो नीचे कास्टिंग ही आधी भेटायची लाईट। अब ये किधर? ही लिफ्टची
इसकी पार्टी मागे लागते. बरोबर मागे लागते ती. ये अभी नॉर्मली एक इधर देखने नहीं मिलता है. लेकिन लिफ्ट में अभी भी यूज होता है पीछे. अरे होता है दूसरा टेम्पोररी. मालूम है वो कंटेनर का डब्बा बाहर रख देते हैं हाँ कि भाई टेम्पोररी लाइट, टेम्पोररी ऑफिस बना दिया, उसके बाद ये लगेगा. बराबर. वो गांव खेड़ में किधर भी वो लोग ब्रिज बना दिया, किधर भी बना दिया तो ऑफिस बनाना पड़ता है. तो ऑफिस के बाहर ये लाइट रहता है. इसके अंदर है ना ऑर्डिनरी बल्ब लगता है. बराबर सादा. सब जगह मिलेगा. एलईडी बल्ब है ना सब जगह नहीं मिलता, लेकिन ऑर्डिनरी बल्ब एक तो वो 14 रुपए का आता है और हर जगह मिलता है और चलते रहता है. हाँ कॉस्टिंग कम है उसका. हम अपने 4 वालों भी है ना सादा माल છે. अरे जीगर वापी करेंगे कंपनी नहीं बनाती, वो चौक हम बना के देते हैं. अच्छा जो लाइट्स को चॉक्स लगते हैं जो. चौक ड्राइवर्स वगैरह. ड्राइवर्स तो अभी हुआ, पहले के जमाने में मरकुरी सोडियम चौक लगता था. हाँ बराबर चौक रहता था. तो वो मरकुरी सोडियम चौक आज की डेट में भी मेरे पास अवेलेबल. अरे बाप रे. जो किधर नहीं मिलेगा वही आइटम मिलेगा. अपन को उसमें इंटरेस्ट है. देखिए क्या कस्टमर को वो चाहिए, वो ढूंढ के आता है और वी वांट टू प्रोवाइड देम. तो आपने वो पूरा नॉस्टैल्जिक इसमें डाल दिया. हाँ, ये भी वही जोन में चला गया. चौक लगाओ. वो नहीं, वो तो स्टार्टर था. चौक जो स्टार्टर जो बीच में लगता था. हाँ स्टार्टर 5 रुपए का 10 रुपए का स्टार्टर जहाँ लगता है उसको स्टार्टर शीट बोलते हैं. वो भी अभी नहीं मिलता, वो भी अपने पास है. अच्छा पहले का सब चीज आप रखते. वॉट एवर ओल्ड. और आज एंटीक आइटम लोग बोलते हैं. आज जब भी कोई शूटिंग होता है ना, आपको ख्याल होगा तो शूटिंग में उसमें सीन आता है कि जूने जमाने का बताने का 1960s, 1970s का. तो उस टाइम में उसको क्लाइमेट भी वैसा चाहिए, लाइट भी वैसा चाहिए. तो वी वांट टू प्रोवाइड देम आल्सो. लाइट का कलर व्हीलर सब मैटर. हाँ कलर मैचिंग. अभी उसको येलो ही चाहिए. हाँ. आपस कई बार तो वो कलर ये कि मेरे को ऐसा ही यहाँ शेड आना ही चाहिए. और जो रेगुलर ट्यूबलाइट में येलो कलर आता है और एलईडी ट्यूबलाइट में येलो आता है, फर्क है. बहुत फर्क है. वो तो आपको ही मालूम है. और अभी आपका नाम ही एटेक है, तो लाइट का एटेक जहाँ होना चाहिए वहाँ उसका बाहर आना चाहिए. वो नहीं आएगा तो मतलब नहीं है. और ये एलईडी में ना पंच नहीं है. मर्क्यूरी सोडियम और मेटलाइट में पंच है. मतलब लोग स्टैंडर्ड लाइट्स यूज ही करते हैं. एलईडी तो बहुत कम हो गया. मेरा एक फैक्ट्री है, मैं आपको बोल रहा हूँ, उसका डे नाइट काम चालू है. बड़ा मेरी फैक्ट्री जिंदगी में कभी बंद नहीं होती, क्योंकि मेरे को इतना प्रोडक्शन करके माल देने का. तो अगर वो एलईडी लगाता है तो उसका 6 महीने में एलईडी ट्यूबलाइट खराब हो जाता है. और जूना ट्यूबलाइट लगाता है, अभी भी चल रहा है. वो याद करता हूँ. बस मनी हेलो अंकल. नहीं, लेकिन आते रहिए बस. बस आते हैं. और अच्छा फिट किया अंकल. थैंक अरे यू. यार ये मेरे को वीडियो. आता आम्ही ज्या दुकानात गेलो होतो, मनीषजी म्हणून होते, आता जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात, त्यांच्याकडे तुम्ही कस्टमाइज करू शकता. तुम्हाला ओल्ड लाईट हवे असतील, आधीच्या काळातले तुम्हाला साईटवर किंवा तुमच्या घरीसुद्धा जर ओल्ड तुम्हाला काहीतरी असं दाखवायचं असेल, त्या सगळ्या लाईट्स तुम्ही कस्टमाइज करून तुम्ही त्या सगळ्या त्यांना ऑर्डर देऊन, जर समजा तुमच्याकडे साईजचा इश्यू आहे किंवा ते दिसण्यामध्ये तुम्हाला कोणता तुम्ही फोटो आणलात तर जर का ते लाईट्स फायबरचे कवर्स वगैरे असतील किंवा काही असेल, म्हणजे सगळ्या गोष्टी प्लास्टिकपासून सगळ्या गोष्टी ते तुम्हाला कस्टमाइज करून जशा तुम्हाला हवे असतील, म्हणजे त्यांनी तुम्हाला दाखवलं, म्हणजे सांगितलं पण व्हिडिओमध्ये की जे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेच भेटत नाहीये, कोणतीच गोष्ट तुम्हाला भेटत नाही, ती गोष्ट तुम्ही माझ्याकडे घेऊन या, मी तुम्हाला बनवून देईन. तर एवढं चांगलं त्यांचं दुकान आहे. तर त्या दुकानाचे ॲड्रेस आणि त्यांचा नंबर, लोकेशन ह्या सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर आता मी ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांचं मी तुम्हाला सांगतो की ज्या लाईट्स आम्ही इन्क्वायरी केल्या होत्या दुसऱ्या दुकानात, तर एक्झाम्पल म्हणून त्या लाईट्स आम्हाला बाहेर 1000 रुपयाला होत्या, म्हणजे 1000 ते 1100 रुपयाच्या रेट्समध्ये सेम लाईट, सेम तुम्हाला क्वालिटी भेटणार आणि सेम वॉरंटी वगैरे सगळ्या गोष्टी. इकडे 250 रुपयापर्यंत, म्हणजे तुम्ही फरक बघू शकता. कमीत कमी 800, 750, 800 रुपये तुम्हाला डिस्काउंट ह्यामध्ये भेटत आहेत. त्यावर सुद्धा तुम्ही तुमचं GST असेल किंवा काय असेल तर तुम्ही त्यामध्ये पण अजून डिस्काउंट घेऊ शकता त्या ह्याच्यामध्ये. तर इतका फरक आहे. तुम्ही जर या दुकानात येणार तर तुम्हाला होलसेल आणि रिटेल या दोन्ही प्राईसमध्ये तुम्हाला इकडे लाईट्स भेटतील.
और इसमें नेट क्या है रेट? गूगल ये भी चलेगा ना, मतलब इसमें देख लेते हैं। ये सब तो है, स्मार्ट है, स्मार्ट है ना ये वाले। लेकिन ये भी एलेक्सा और वो चलेगा, लिखा हुआ है ना। कलर कौन सा चाहिए पंखे का? स्टूडियो है क्या? स्टूडियो है ना, वो पहले जो देख रहे थे वो स्टूडियो ही है ना? ये स्टूडियो स्मार्ट प्लस। ये फैन का प्राइस क्या है? 19,500। कितना? 19,500। टाइम लगेगा रोड के वो बाजू को गाड़ी के पास खड़े हो ना, मैं देता हूँ गाड़ी को। इधर है, इधर है, ये वाला है। फॅन फॉलोविंग। तर आमचा लाईट्स आणि फॅन वगैरे बाकी सगळ्या गोष्टी घेऊन झालेल्या आहे। तर मी गाडी घेऊन पुढे येतोय आणि ते सामान घेऊन मागून येणार आहेत।